Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, Hare Jai Ram Krishna, रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख
कृष्ण जय राम 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 कृष्ण जय जय। हेलो हेलो संत आले वरले दिंडी संत आले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडी हाती खुरक्या काखेत मुंडी पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडले होड पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडले होड उठक्या परी सदांगड गोड उठक्या परी सदांगड गोड मुटक्या परी सदांगड उठक्या परी सदांगड गोड आली वैष्णवांची मांदी आली वैष्णवाची आली वैष्णवांची मांदी आली वैष्णवाची मेले डुक्कर बांधले खांदी मेले डुक्कर बांधले खांदी मेले डुक्कर बांधले आणि डुक्कर बांधले मेले डुक्कर बांधले डुक्कर बांधले पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडले होड पंढरपुरी पडली होड पडले होड मुटक्या परी सदांगड गोड 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 एका जनार्दनी अर्थ उलटा जनार्दनी अर्थ उलटा जो जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा बेटा जाने तो गुरुचा बेटा जो जाने तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड मुटक्या परी सदांगड गोड मुटक्या परी सदांगड गोड सदांगड गोड मुटक्या परी सदांगड गोड मुटक्या परी सदांगड गोड मुटक्या परी सदांगड गोड डोबार कुमार संताले परले संताले परले संताले मरवे संताले मरवे हाथी कुरख्या काकेत मुंडी हाथी कुरख्या काकेत मुंडी पंढरपुरी पडली होड पंढरपुरी पडली होड संताले मरवे
मुंडे हाती कुरख्या काकत मुंडे पंढरपूर पडली घोड पंढरपूर पडली घोड हाती दिंडी मळलेली हाती कुरख्या काकत मुंडे पंढरपुरे वळले होय पंढरपुरे वळले होय मुटक्या परस धागड गोड मुटक्या परस धागड गोड आ मुटक्या परिस धागड गोड मुटक्या परिस धागड गोड मुटक्या परिस धागड गोड पंढरपूर पडली होड पंढरपूर पडली होड मुदका पैजा झाले दे मुटक्या परस धागड गोड मुटक्या परस धागड गोड पंढरपूर पडली होय पंढरपूर पडली होय संताले वरले दिंडी हाती खुरक्या काखेत मुंडे पंढरपुरे पडले होड मुटक्या परेस धांगड गोड आली वैष्णवांची मांदी मेले डुक्कर बांधले खांदे थोडा पीस दे पंढरपुरे पडली होड मुटक्या परेस धांगड गोड हे काय जनार्दनी अर्थ हा उलटा जो जाने तो गुरुचा बेटा पंढरपुरी पडले होड मुटक्या परेस धांगड गोड पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या दंडवत पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया दंडवत तुझ्या पाया पंढरीच्या देवराया
तुझे पाया। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलाय तनुहरि सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी आता तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी तुमच्या संत चरणाशी। ध्यान दे त्यांच्या कद्या आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे संताले वरले दिंडे हाते खुरक्या काखेत मुंडे गेंद्या पंढरपुरे पडली होड मोटक्या परेस धांगड गोड। बेस पाहिजे थोडा बेस देऊन आवाज द्यावा लागणार आहे। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग या महाराष्ट्राचे लाडके संत पैठण निवासी नाथराया यांचा असून या अभंगामध्ये नाथराया सांगतात की संत नेमके कुठून आले ट्रबल द्या आणि आल्याच्या नंतर आपल्या करता त्यांनी कोणतं साधन आणलं। जे साधन आपण आज त्याच साधनाने भगवान पंढरीनाथाच्या सोहळ्यामध्ये वारीला जातो। नवे नवे आपली आयुष्याची वारी संपते आणि भगवान परमात्म्यापर्यंत जातो। ते उंच लेवलचं साधन हे साधन मृत्यू लोकातलं नाही, हे साधन वैकुंठातलं आहे म्हणून ते पवित्र आहे आणि त्या साधनेला अजून तरी काळीमा लागलेला नाही, त्याला कलंक लागला नाही, त्याच्यावरती अजून कुणाचा आक्षेप नाही। असलं पवित्र साधन, त्या साधनाचं नाव आहे दिंडी आणि ते दिंडी नावाचं साधन या संत मांदियाळीनं आमच्या करता वैकुंठातून आणलं। याचाच विचार या अभंगात आहे। विठाला अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी दोन गोष्टीचा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या या गोरोबा काकाच्या पंचक्रोशीमध्ये वसलेलं हे छोटस टाकळी नावाचं गाव, तालुका जिल्हा धाराशिव, एक पारमार्थिक गाव आणि गुण्या गोविंदानं नांदणार हे गाव, परमार्थाला पोषक असणारं गाव। गेली किती वर्षापासून, बापरे 40 वर्षापासून, म्हणजे मला असं वाटतंय की नारदाच्या गादीवरून मला मी विनम्र भावाने वंदन करतो
की 40 वर्ष झालं म्हणजे ही सेवा जुनाट काय झालं जुनाट झाली. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. तुका म्हणे देवा जुनाट ही माझी सेवा. या गावात पीटी मास्तर बरे आहेत बघा. विठाला पीटी असला स्वर असला ना चौरे महाराज मग महाराज त्या माणसाला स्वराच्या बाजूला जाता येत नाही. एखादा गाहिराती महाराज असल्यावर जात ते त्याचा स्वर जरशा गायचा स्वर सारखा. पण भजनातलं नाक म्हणजे स्वर आहे. नाक कळत आहे का? नाक तुम्हाला हायत होय. अहो प्रत्येक क्षेत्रामध्ये कशाला किंमत आहे? नाक असावा सिस्टीमवाल्यासारखं. कुणासारखं? इथं चौरे महाराजासारखं पकवाजासारखं नाक असावा. हो तुकाराम भाऊ तुमचंही बरं आहे. पण ते आज यजमान कोण आहेत आमचे? नाव सांगा की यांचं. प्रकाश भाऊ सोनटक्के. कोणचे आहेत ते? हा ये हरिभाऊ एकन. वा कसली मोठाली माणसं मला दिलेत आज. आणि त्यांनी सुद्धा चांगला देखना महाराज वटीत घेतलाय आज. कळण जाताना विठाला. खरं आपलं हे तिसरं कीर्तन आहे बरं. आज आपल्या सप्त्यातलं किती वय आजचं? नाही आजचं आज 5वं. पण माझी सेवा या टाकळीमध्ये विशाल महाराज 3रं. आणि हे जर उपकार कोणाचे असतील तर आमचे सोनटक्के हे कारखान्यावाले. हो राजेंद्र भाऊ बरोबर आहे ना. त्यांच्यामुळं मला इथं येता आलं. पुन्हा ह्या गावानं जी महाराज स्वीकारलं. कारण का माझे गुरु खूप मोठे महाराज. 1008 महामंडलेश्वर स्वामी मनीषानंदपुरी परभणी मानवत परभणी. आणि स्वामीजींचा एकही शिष्य आजपर्यंत फेल गेला नाही चौरे महाराज. त्याचं कारण आहे आम्हाला वॉर्निंग आहे. भले तुम्ही अभ्यास करा किंवा तुम्हाला जर एखाद्याचं ऐकावं वाटलं श्रवण करावं वाटलं तर चांगल्या माणसाचं ऐका. भांगऱ्या भुंगऱ्याचं ऐकू नका. टिपणावाल्याचं ऐकू नका. आणि गादीवरती आल्याच्या नंतर वर्णाविद्या थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. भक्ती ज्ञान विरहित इतरा. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्तिविवरा. भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या.
प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या अशा या पवित्र परंपरेतली हिंदू सनातन धर्मातली आणि वारकरी संप्रदायाचा अंगीकार केलेलं हे गाव. या जगाच्या पाठीवर अनेक संप्रदाय झाले, 2-4 वर्षामध्ये असे फपावले, पण महाराज त्यांची माती झाली माती. पण वारकरी संप्रदाय असला संप्रदाय आहे, चंद्र सूर्य आहे, तोपर्यंत या वारकरी संप्रदायाला धोका नाही, धक्का नाही. त्याचं कारण आमच्या वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत आहे, पाया मजबूत आहे. त्या वारकरी संप्रदायाचा खंब सुद्धा तसाच पैठण निवासी शांतीब्रह्मनाथ महाराज आहेत. आणि याचा कळस तुका झाला शे अन भजन करा सावकाश. या संप्रदायाचा पाया म्हणजे ज्ञानोबाराया. आवाज क्लिअर येतोय ना? याचा खांब दिला भागवत म्हणजे जनार्दन स्वामी महाराजांचे शिष्य एकनाथ महाराज. आणि याचा कळस तुकाराम महाराज. ऐका ना, म्हणून याला धोका नाही महाराज. कधी पण तुम्ही पाया पडत असताना, एखाद्याच ऐकत असताना त्याची पार्श्वभूमी पहा, एखाद्या परंपरा त्याची पहा. कुणाच्याही पुढं मस्तक ठेवू नका. आमच्या बीडचे एक विद्वान महाराज आहेत, आदरणीय राऊत बाबा. ते राऊत बाबा म्हणत असतात आपल्या गावाला अशीच महाराज आणा की त्या महाराजांचं दर्शन घेतल्याच्या नंतर पुण्य नाही होऊ द्या, पण त्याच्या पायाची खरूज आपल्याला येऊ नाही. झोपले काय तुम्ही? ओ यूपी बिहारी, हमारी मराठी समझ में आती है क्या? आरदी आती. अरे हमको हिंदी नहीं ना आती. हो, काय सांगू लागलो मी? कुठं राहिलं आपलं? हा बघा, म्हणून हे असले हुशार माणसं जवळ घेतलीत महाराज. विठाला पण आता गेली 3 वर्षापासून मी आपली पत्रिका पाहतोय चौरे महाराज. सगळी माणसं ओरिजिनल आहेत. म्हणजे तुम्ही माझं कीर्तन घेतलं म्हणून म्हणत नाही, मी चोंबाळीत नाही, मला जास्त काही माहित नाही. पण तुमच्या पत्रिकेमध्ये ह्या 3 वर्षापासून एक ओरिजिनल महात्म्याचं कीर्तन आहे. ओरिजिनल महात्मा, त्यांचं नाव नवनाथ बाबा चिखलीकर. हो, ओरिजिनल संत. हो, जसे आपले कानेगावकर महाराज झाले तसला ओरिजिनल महात्मा. ते का कधी फेटा कपाटाला आरशाला बघून बांधतात काय? सिस्टीम कसली, पकवाजा कसला, काय गरज नाही. पण इथं पकवाजा पण मस्त आहे बरं. गाणारी तशीच आहेत, तबलजी चांगले आहेत. आपल्या गावामध्ये शुभांगीताईची कथा चालू आहे. आज जो सेवेकरता निवडलेला अभंग, या अभंगातला पहिला शब्द आहे संत. आता संत शब्द माहित नाही असा या मंडपमध्ये माणूस कुणी आहे का? पेटी मास्तर, संत शब्द माहित नाही. बरं, संत शब्दाला जोडून अजून एक शब्द आहे जोडून, जसं टाकळे, बिंबळे. उदाहरणार्थ कळालं ना? विठ्ठलवाडी, महादेववाडी. तसं संत शब्दाला एक शब्द जोडून असतो. कोणता? संत शब्दाच्या अगोदर शब्द असतो तो. नाही नाही, हरिभक्त तर आम्हालाही म्हणायलात, पण आम्ही हरिभक्त नाहीत. होय चौकदार, तो पहिला शब्द आहे साधू. साधू, संत. अजून एक शब्द आहे मुनी. मग ह्याच्या अगोदर कोणता आहे?
असलं मळ्यापाशी पाखरानं खाल्ल्यावर जमणार नाही. विठाला विठाला. तरी आज मी कॅमेरा लावलाय म्हणून जरा धोरणात आहे माझं. कॅमेरा नसल्यावर मग बघतो, मग चौरे महाराजाला माहिती. मुनी म्हणजे ऋषी, मुनी साधू, संत. आता हे सगळे वेगळे वेगळे शब्द आहेत, पण थोड्या फरकाने हे समानार्थी शब्द आहेत. म्हणजे कसं, संत मंडळी, हरीचे दास, वैष्णव, वारकरी हे शब्द समानार्थी असल्यासारखे आहेत. कारण का, हे एकाच माणसाची नाव आहेत. बरोबर. तसं साधू, संत, आता ह्याच्यामध्ये थोडा थोडा बदल सांगतो मी. जरी समानार्थी असली तरी थोडा बदल आहे. साधू किसको कहते? साधू ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फक्त परमार्थ साधला. परमार्थ आणि परमात्मा कळायले काय, त्याला म्हणायचं साधू. परमार्थाशिवाय दुसरं काहीच नाही. ओनली ओन परमार्थ. आणि दुसरं जर काय असेल ज्याच्यामुळं करायचा तो परमात्मा. ज्यांनी हे साधलं. आणि दुसरं एक, ज्यांनी अंतकरणातले 6 विकार दुहून टाकले, साधू, याला म्हणा साधू. संत संतुष्ट सततम वर्तते इति नाम संत. विठाला विठाला. अर्थ लक्षात आला. जे सदा संतुष्ट असतात, आनंदी असतात, त्यांना संत म्हणतात. कसलाही पर्वत त्यांच्यावरती येऊ द्या, कसलाही डोंगर त्यांच्यावरती येऊ द्या, कसलाही प्रतिकूल काळ त्यांच्यावरती येऊ द्या, पण ज्यांची निष्ठा भंगत नाही, निष्ठा ढळत नाही. जरी हे आकाश वर पडू पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवा नळ त्रिभुवन खाय, परी मी तुझीच वास पाहेगा विठोबा. याला म्हणा संत. तुम्हाला दुसरं एक प्रमाण देतो संतुष्ट शब्दासाठी. जे सदा आनंदी असतात ना, म्हणजे इथं जेवढे तुम्ही बसलात माझ्या सगट, हे सगळ्याचे चेहरे बघितले की मंदिराच्या पलीकडून निघून जावं वाटतं. का? संसारानं व्यापलेले जीव आहेत महाराजी. यांच्या चेहऱ्यावर तूप खाऊ द्या, नाही तर बासुंदी खाऊ द्या, नाही तर काजू बदाम खाऊ द्या, पण चेहरे कसले आहेत? आता ओरिजिनल बोला, खरं बोला. माझ्या सगट घेतलंय. आपले चेहरे बघितल्यावर एखाद्याचं काम होईल वय? लोक म्हणतात मांजर आडवं गेल्यावर काम होत नाही. मांजर आडवं गेल्यावर काम होतंय, पण एखादा जर किरनिष्ठ माणूस असला, त्याचं तोंड बघितल्यावर काम होत नाही गव्हाणे भाऊसाहेब. हो, म्हणून हसले माणसं 2-4 प्रत्येक गावात असतात, पण इथं नसतील. नसतील का? ह्याचे 2-4 असतीलच. पडली गोवरी, जसं काय गौरी पडली त्याच्या तोंडावर. बाया म्हणत नाहीत होय? काय म्हणतात बाया? ह्या तोंडावर गौरी म्हणतात का नाही? काही काढल्या सगळ्या लक्ष्मी आहेत काय? आरा काय देवानं स्वर चांगला दिला यांना. हो, किती गोड मंजूळ स्वर आहे. पण ते स्वर भाजण्यासाठी नसतो महाराज. मग
शिव्या देण्यासाठी. अरे तेच स्वर जर तुम्ही भजनामध्ये आलात तर सज्जनानो दगडाच्या अंतकरणासारखा माणूस सुद्धा डोलतो. एवढा गोड स्वर तुमचा आहे. का? ते निसर्गाची आणि भगवान परमात्म्याची देणगीच आहे तुम्हाला. विठाला विठा. याच्याकरता तुम्हाला उदाहरण देतो. ज्या वेळेस महाबळ भट्ट नावाचा दैत्य होता पण ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि यशोदेच्या घरी आला आणि यशोदेनं ज्यावेळेस पाहितलं त्याला बसायला पाठ, पाठीला पाठ, पंचांग ठेवायला पाठ. पाठ किती झाले? तो इकडं कुठं बघतो? समोरच्या माणसाची जबाबदारी इकडे तिकडे बघायचं नाही. वाटलंच तुला रुपये देतो कीर्तन झाल्यावर मी बक्षीस म्हणून. समोर मागचे तिकडे उलतू द्या, मागच्याची गरज नाही मला. समोरच्या माणसं नीट पाहिजे धोरणात, वळिंब्यात. बरोबर आहे की नाही? काय सांगू लागलो? कीर्तन हो 3 पाठ. आता एवढी ज्याची स्वागताची तयारी केली आणि त्याला सांगितलं, विचारलं, म्हणले आमचं पंचांग सांगा. कुणाचं? कृष्णाचं. हो एवढी आलिशान ज्याची सोय केली त्याचं तोंड कसं असावं महाराज? असं गुलाबाच्या फुलासारखं. पण त्यांनी तोंड कसं केलं? पंचांग तेव्हा काढिले कपटाने, मान तुकवणी करीतशी किंवा पाहतशी. असलं तोंड केलं. हे शोधे अगं तू विचारू नाही आणि मी सांगू नाही. तुझं पोरग जे पोटी जन्माला आलंय अख्ख्या कुळाच्या मुळावर आलंय. खरंय का खोटंय? ती म्हणली जरा पुढच्या पानावर काहीतरी बघा. तुम्ही म्हणता महाराज भयकला आता काल्याकडे चाललो. मी फोडीली गोवरी सांगायलोय. पुढचं पान पलटिलं तरी तोंड त्याने तसंच केलं. हे शोधे हे मामाच्या मुळावर आलंय. खरंय का खोटंय? देव बाप्पा जरा पुढचं पान. पुन्हा त्यांनी तोंड तसंच केलं. यशोदे खरं सांगू का? कुळाच्या मामाच्या एवढ्यात नाही, अख्ख्या भारताच्या मुळावर आलंय. हे महाभारत घडविणार आहे. हे खरंय का खोटंय? काही खरं म्हणायचं नाही. उगा महाराज मला हाल्या दूध देतो का? देतो का? मग खरं असलं तर खरं म्हणायचं. त्याला पुरावा. प्रत्येक कीर्तनकाराने काय द्यावा? पुरावा. नाही दिला पुरावा मग महाराज पुरावा. विठाला अहो पुढं लई बोललं पण मला एवढं सांगायचं नाही. हे तोंड आपली संसारामध्ये. संसाराच्या तापे तापलो मी देवा. तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा. तापे तापलो देवा. करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची. करिताया सेवा कुटुंबाची. आपण सगळे असे भाजून निघालेले माणसं आहेत महाराज. ते एक तुम्हाला अभंग सगळ्याला पाठ आहे. जे का रंजले रंजले कळन तुम्हाला, पण गांजले म्हणजे अहो त्याच्यातून भाजून निघाले म्हणा. रंजले म्हणजे अगोदर संसारात रंगले. संसार लय गोड लागतो महाराजाला. हो संसार माणसाला हिरवळ दाखवितो. काय दाखवितो? पण आता खरं सांगा, कोणत्याही म्हाताऱ्याला विचारा कसं आहे बाबा, ते म्हणते कुठं बी दुःखायत लागले. हिरवळ नाही, निस्ते म्हातारी कुसळीत संसारात. का अजून कुणाला हिरवळ सापडली? संसार म्हणजे महाराज धोक्याचं वळण आहे. तिथं बोर्ड असतो. जिथं धोक्याचं वळण असतं महाराज तिथं बोर्ड काय असतो? सावधान. पुढे वेडी वाकडी वळणे आहेत. गाड्या
हळूहळू चालवा. सावधान असतं का नाही. लगन म्हणजे काय आहे? डोक्याचं वळण आहे का नाही. मग लग्नात सुद्धा काय शब्द असतो. पण आजपर्यंत रामदास स्वामी सोडता एकाही नवरदेवांना विचारलं नाही सावधान शब्दाचा अर्थ काय. पक्वाजे तुम्ही विचारलाय का. नाही झालं. पडू नका ह्याच्यात. ते बामन म्हणत विशाल महाराज तुम्ही बी आहेत. सावधान आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरो. आता तुझी पहिली भरून आली. म्हणताय का नाही बोला. विठाला म्हणून राजा हो संसारातला प्रत्येक माणूस कसा आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. थोडं थोडं बघा कसं होईल तसं. राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन बैरागी है की नाही. प्रत्येक माणूस मरण भले परी काय अवकळाय. मरण भले मरण भले काय परी संसाराचा धाक निरंतर आम्हाशी मरण भले परिकाय अवकळायशी. त्याच्यामुळं आपल्या चेहऱ्यावर समाधान नाही. मी कुठून बाजूला गेलो. संताच्या चेहऱ्यावर 12 महिने 24 तास काय दिसतंय आपल्याला. समाधान. मला सांगा नवनाथ बाबा चिखलीकर यांचा चेहरा बघितल्यावर कुणाला दुःख वाटायचं काही. प्रसन्न होतो माणूस प्रसन्न. असे सगळे संत घ्या. आता आमच्या सध्या गोरक्षनाथ टेकडी म्हणून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये वाचा सिद्धी असलेला महात्मा महाराज नवनाथ बाबा शांती ब्रह्म नवनाथ बाबा. चेहरा बघितला की तुमचं कल्याण झालं महाराज. समाधान. मी बाजूला कुठून गेलोय. संतुष्ट सततम वर्तते म्हणजे जे सदा आनंदी असतात त्यांना म्हणतात संत. याला प्रमाण संतुष्ट सर्वदा सोय व्यापक निर्धार. जसं गोड पाहिजे तसं आपल्याला आज हे द्याय नाही. आता काय करावं. आता असू द्या जसं असेल तसं. पदरी पडलं पवित्र झालं. कसलं का असं काय. तुमची बायको किती बाऱ्या म्हणली पदरी पडलं पवित्र झालं म्हणले का नाही. तसं आज आता सिस्टीम वाल्याचं माझं कधीच भांडण होत नाही महाराज. काय करायचं आपल्याला. 2 तासाचा संबंध काय लग्न करायचं का. मी बोलत नाही पण जसं असेल तसं. संतुष्ट सर्वदा सोय व्यापक निर्धार. विषयी विरक्त जया नाही आप पर. संतुष्ट सर्वदा सोय व्यापक निर्धार. जे सदा संतुष्ट असतात ते संत. पण सांगा महाराज हे संत नेमके कुठून आले. पहिलं चरण संत
ओरिजिनल संत आहेत ना महाराज, हे वरून आले. नाथ महाराज म्हणले वरून. ओरिजिनल संताचं बोलतो बरं, डुप्लिकेट संत कुठून आले मला नाही सांगता यायचं. अहो संत संत म्हणजे कसं ओळखायचं? ते दिसायला तर कसले असतात, अहो आपल्यासारखेच असते. साधा वैष्णवाचं बाह्य लक्षण काय आहे? बाह्य लक्षण काय? अष्टगंध, गळ्यामध्ये तुळशीची माळ. गंध कसला पाहिजे पण? ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळी काळ तया भेणे. किंवा तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा. वैष्णवांचा यांना आपण काय म्हणतो? संत. अरे पण त्या संताचं, त्या वैष्णवाचं तुम्हाला बाह्य लक्षण माहिती आहे, पण अंतर्लक्षण काय आहे? आता मला तुम्ही खरं बोलायचं. बाळा तू बोल, मी संत आहे का संताचे कपडे घातलेत? खरं बोल. माईकचं स्टँड आहे माझ्याजवळ, मी रागीट आहे बघा, डिरिंग बाज आहे किती. म्हणजे याचा अर्थ मी अजून संत खरं आहे का खोट आहे? कसं वाटायलंय? 100% तुम्हाला, तुमची याला किती टक्के? 100% खरंय महाराज. त्याचं तुम्हाला हसू आलं, पण तो जे बोलला ते वास्तव आहे. मी अजून संत झालेलो बरं होणार नाही का? आता बोला. या मृत्यू लोकांमध्ये ज्याला नर शरीर भेटलंय त्याला काय अशक्य आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. अहो देव होऊ शकतो माणूस. देव होऊ म्हणती ते होती, तरी का चित्तीन नरदेह निदान लागली हाती. देव होऊ म्हणती ते होती, नरदेह निदान लागली. ऐका, संत होण्याकरता आमच्या वारकरी संप्रदायाची जर आचारसंहिता पाळली तर काळ्या पॅन्टीवाला माणूस सुद्धा संत होऊ शकतो. 18 पगड जातीपैकी कोणत्याही जातीतला माणूस संत होऊ शकतो. कारण का? सगळ्याला अधिकार आहे. बाळे नारी नर आदी करून वेश्याही, या सकळाते अधिकार. आणि करा विठ्ठल स्मरण. कोण होणार नाही संत? बोला. आता ही पाठीमाग लेकरं उभा राहिलेत. आपल्याला काय माहिती आहे? याच्यामध्येच मारुती महाराज कानेगावकर होते, याच्यामध्येच नवनाथ बुवा चिखलीकर होऊ शकतात, याच्यामध्ये मारुती महाराज दस्तापूरकर असू शकतात, याच्याच मध्ये वैकुंठवासी भगवान बाबा असू शकतात, वैकुंठवासी चाकरवाडीची माऊली असू शकतात. संताचं अंतर्लक्षण एकच आहे. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया, अवघी देवावरी माया. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, अवघी देवावरी महाराज खरं सांगतो तुम्हाला, एवढं चिंतन आज आठवायले मला, त्याचं कारण ही जागा मला वाटतं पवित्र असली पाहिजे. खरंच ना महाराज, कधी कधी पुढचे थोबाड बघितलं की सगळंच कीर्तन आठवतच नाही महाराज. लय अवघड आहे महाराज. पुढचे माणसं खरंच भारी पाहिजेत. खरं की नाही वारकरी? पकवाजे असला जणू काय नागानं कातीन टाकली असला पकवाजे आहे. कातीन टाकलेला नाग कसला असतोय? चपळ असतोय.
गाय एकटं काय महाराज खिल्लारीच आहेत कसलेत आणि चोपदार काय जलशीत होय चोपदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखे दिसायलेत आता शिख्यांचे दुधे दात पडलेत विठाला वैष्णव तो जया अवघी देवावरी माया आपलं चाललंय फक्त संत शब्दावरती याच शब्दावरती अख्खं कीर्तन होईल एवढा महान आणि मोठा शब्द आहे संत आपण तो एवढा बारीक केला माळ घातली एखाद्यानं नालायक जरी असलं तरी या या संत या या संत अरा नावाचे संत काय कामाचे एकदा देवानी तुकाराम महाराजाला सांगितलं देहू गावामध्ये एक नावाचा संत होता सगळं गाव त्याला चौरे महाराज काय म्हणायचं या संत राम राम सगळं गाव पण तुकाराम महाराज त्याला संत म्हणत नव्हते इथं नाही ना कोणी नावाचा संत उगत आडवीन गाडी माझी ते मला प्रमाण याला पण दिहू गावामध्ये एक नावाचा संत अख्खं गाव त्याला संत म्हणायचं पण तुकाराम महाराज त्याला कधी संत म्हणले नाही ते पंढरपूरला गेलो पंढरपूरहून जाऊन आलो देवाचं पत्र घेऊन आलो म्हणा हे म्हणले देवाचं नाही देवाच्या बापाचं पत्र आणलंस तरी मी तुला तुकाराम महाराज म्हणजे असले गोड बोले संत नाही गड्या तुकाराम महाराज म्हणजे असे आसूड वाढणारे संत आसूड कळतोय का चाबूक चाबूक जी बायको आपल्याला हाणते त्याला चाबूक बीबी बीबी पत्नी को क्या बोलते आप वही वही हे हिंदी वाला एकच आले बघा कीर्तनाला विठाला तेवढ्या भागलं नाही गव्हाणे महाराज देव आला देव 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 कारण का नालायक माणसाला देव लवकर भेटतो आणि चांगल्या माणसाची परीक्षा घेतल्याशिवाय भेटत नाही ज्याची जे भक्ती करीत नाही वगैरे वगैरे त्याला लवकर भेट देतो देवाला वाटतं याला भेटल्यावर तरी परमार्थात येईल पण ते खानदानी लबाड त्यासाठी देव आला हो तुकाराम महाराज म्हणा ना त्याला संत म्हणा मी सांगतोय या जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा देवा तू देव असला म्हणजे माझ्यावर डेरिंग करायला का नाही म्हणणार संत देवा तुला वाटत असं नाही तुकाराम महाराज भेटतोय करीसी तरी देवा करी माझ्या सुखे करीसी तरी देवा करी माझ्या करीसी तरी देवा करी माझ्या सुखे देवा करी माझ्या परित्यासी मुखे नमन संत मुखे परित्यासी मुखे नमन संत करीसी तरी देवा करी माझे सुखे परी मी त्याशी मुखे नमने संत राजा हो आज या कलियुगामध्ये 2025 मध्ये संत शब्दाचा बाजार केलाय समाजाने बाजार कुणालाही संत म्हणालेत कुणाला बी पण सज्जनानो ते संत होत नसतात संत होण्याकरता कठीण अशा परीक्षा द्याव्या लागतात 108 वेळेस अंगावरती थुकला एक यवन एक मुस्लिम नाथ महाराजांच्या अंगावरती तो पाठवला होता आपल्याच लोकांनी तरी पण प्रसाद देऊनी मुक्त केला याला म्हणा संत बरं मला एक सांगा परीक्षा सोन्याची असती का लोखंडाची ऐकू येत नाही वाटतं तुम्हाला परीक्षा सोन्याची असती का लोखंडाची कयाची असती सोन्याची लोखंडाची परीक्षा नाही सोन्याला बऱ्याचशा परीक्षा द्याव्या लागतात त्याला गरम करून आणि मग ते सोनं होतं तसं संतत्व आहे संतत्व
म्हणजे धगधग त्या आगीमध्ये तापून बाहेर निघालेला पदार्थ म्हणजे संत. किती तुम्हाला उदाहरण सांगण या संत शब्दावरती. मला आज 11ला थांबता यायचं नाही बरं. थोडं पुढं 10-5 मिनिटं. हो हो चालतंय. हातवरी करा, हातवरी करा. कुणा कोणाला वाटतं लगेच बंद करावं? हातवरी करा. कुणा कोणाला वाटतं लगेच बंद करावं? विठाला संत संत एवढं कठीण आहे महाराज संतत्व. आता तुम्हाला माहिती आहेत ते संत, पण सांगून जातो चौरे बाबा. बीड जिल्ह्यामध्ये एक संत झाले 50 वर्षापूर्वी. म्हणजे आपल्या कानेगावकर महाराजांच्या समकालीन थोडे अगोदरचे. त्या संताचं नाव वैकुंठवासी भगवान बाबा. कुणाला माहित नाही. किती परीक्षा दिल्या हो महाराज. काही कुटील लोकांनं बाबा गडावरती असताना त्यांच्या उशाला चोळी ठेवली. आणि बाबा कसले होते? ब्रह्मचारी. उशाला चोळी ठेवली आणि गावामध्ये बोभाटा केला. हा कसला संत? हा तर ढोंगी आहे. राजा हो, त्या संताच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. अरे या जगाच्या कल्याणाकरता आलो, पण यांना कळत नाही त्याला मी काय करू. राजा हो, तो गड सोडला. त्या गडाचं नाव नारायणगड. उतरले बाबा आणि उतरल्याबरोबर एक भयंकर मोठं पिंपळाचं झाड होतं. ते झाड उन्मळून खाली पडलं, कड दिशेनं मोडलं. कशा करता? या गडावर संत राहिले नाहीत. ते झाड म्हणतंय मी कशाला राहू. बाबा खाली आले. एक खंबालिंबा नावाचं गाव, आणि त्या गावामध्ये नदी, आणि त्या नदीवर एक पकाल ढव. तिथून पखालीनं पाणी वाहिल्या जायचं. त्या डोहाचं नाव पकाल ढव पडलं. एक मित्र सोबत घेतला. वाजवा तुम्ही तसं मध्ये मध्ये असं ते बॅकग्राऊंड, म्हणजे सारंग राग असं वगैरे. दुःखाचा प्रसंग नाही, चुपू नका. मी महाराज लक्षात घ्या. त्या पखाल ढवावरती आले. एक मित्राला सोबत घेतलं. जुना काळ. चल रे आपण बाहेर विधीला जाऊ. आणि नदीच्या पलीकडे एक झुडूप होतं झाडाचं. त्या झुडपाच्या पलीकडे गेले आणि त्या मित्राला नदीच्या पलीकडे बसवलं. आणि उदास झाले होते. आता बाबा थांबायचं नाही. आता काय केलं बाबांनी? परीक्षा सांगतोय मी संत शब्दाची, संतत्वाची. 2 गारगुटी घेतल्या. गारगुटी माहिती आहे ना, नदीतल्या. शरीराच्या ज्या अवयवामुळं आपल्यावरती हा आळ आला, तो शरीराचा भाग कापून टाकला भगवान बाबांनी. राजा हो, ते शरीर कापल्यानंतर जिथं जिथं रक्ताचे थेंब सांडले, तिथं प्रत्येक रक्ताच्या थेंबाच्या बुडातून या जगातली पवित्र काय तर तुळस. त्या तुळशीनं जन्म घेतला. त्या तुळशी तुम्हाला आज सुद्धा बघायला आहेत. तिथं माणसाच्या डोक्यापेक्षा उंच आहेत. मी कशा करता सांगतोय संत. तुळशी उगवल्या, रक्त सांडले जेते, धावून आले देव, दिले अभय तेते. आरती भगवान बाबा, चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्तिमंत, दिशे शांतीची शोभा. याला म्हणा राजा हो संत. याला संत म्हणजे त्याच्या इस्तरीव जाऊ नका. अरे संत म्हणजे व्यवस्थेवर नाही. लोकांनी आता भ्रम आहे लोकांचा. मोठी गाडी, मोठी बॉडी म्हणजे डिहरी, मोठी दाढी, कडक कपडे. अरे माग 1000 लपडे त्याच्या. कसले कडक कपडे. तो घरी गेला की बांध कोरितो. हे लपडे त्याच्या माग. आणि तो संत होय. तुमच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं कीर्तन आहे महाराज आज. विठाला
आयशे कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू कर्म करोनी म्हणती साधू कर्म करोनी म्हणती साधू कैसे झाले भोंदू कर्म करोनी म्हणती साधू कर्म करोनी म्हणती साधू कर्म करोनी म्हणती साधू अंगाला उनिया राख डोळे झाकून करती पाप डोळे झाकून करती पाप डोळे झाकून करती पाप या पवित्र या विस्तवातून जे बाहेर निघाले त्यांना म्हणा संत आणि ते संत आले कुठून नाथ महाराज सांगतात संत आले वरले वरले म्हणजे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे खाली उभारा 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 विठाला कचून पंक्ती हाणते ते हे प्रेमाचं बोलणं बरोबर नाही तर कोणी म्हणतात महाराज ज्येष्ठ माणसाला बोलले आणि काय करणार आहेत बोलले तर मी काय खोटं बोललोय का नाही कीर्तनाचा नियम काय एकतर टाळ बरं टाळाचं जाऊ दे एकतर माळ घालू नाही घातली तर नीट घालाव माळ विठाला आता माझी भाषा म्हणजे मराठवाडी तुम्ही काय पश्चिम महाराष्ट्रात आहे पण तुमच्यापेक्षा माझी थोडी कडक आहे कारण का मी डोंगरातला आहे आणि डोंगरात काय खायला आहे माहिती का ओरिजिनल गावरान बाजरी तुम्हाला तिचा वास बी नाही अजून गावरान बाजरी महाराज त्याला तीळ लावावा आणि गावरान गाईचं दूध असावा आणि लवंग्या मिरचीचा ठेचा असावा म्हणजे ह्याचा अर्थ पुढच्या वर्षी महाराजाला काय स्वयंपाक करायचा ह्याचा अंदाज घेऊ नका ऐका ना संत संत बर का महाराज बसा बसा उगा आपलं म्हणलं होतं बसा विठाला संताले वरले इथं कोमा द्या म्हणजे अर्थ लागतो संताले वरले पण त्यांनी एक साधन आणलं त्या साधनेचं नाव आहे दिंडी काय आणलं दिंडी बरं काय असतं दिंडीमध्ये विशाल महाराज टाळ असतो पखावज असतो विना असतो पताके असतात मात्र आज नाथ महाराज म्हणतात हाती खुरक्या का खित हाती खुरक्या का खित मुंडी हाती खुरक्या का संताले वरले दिंडी हाती खुरक्या का खेत मुंडी हातामध्ये टाळ पाहिजे नाथ महाराज म्हणाले तर हाती खुरक्या खुरक्या माहितीत का तुम्हाला खुरक्या खुरक्या नाही बर खुर 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 ते बघा तुम्हाला हा तुम्हाला का टॅचव केलंय का कुणी खुर खुर हा कशाला असतात खुर बाईला सगळ्या नाही गोड्याला नाही गोड्याला टाप असती म्हणून एखाद्या गप्पा हाणाल्यामध्ये लय टाप हाण नको हो बैलाला गाईला शेळ्याला बकऱ्याला काय असते खुर माणसाला माणसाला नक्या नाही माणसाला पाया असते नाथ महाराज म्हणले हाती खुरक्या काय झालं नाथ महाराज गेले पंढरपूरला तुकाराम महाराज गेले पंढरपूरला
चोखोबबाराय निळोबबाराय गोरोबा काका गेले पंढरपूरला, मारुती महाराज कानेगावकर, मारुती महाराज दस्तापूरकर, चाकरवाडीची माऊली गेले पंढरपूरला. आणि यांनी जाताना बकर घेऊन गेले पंढरपूरला. काय नेलं? आणि तिथं जाऊन महाद्वारात ते बकर कापलं. काय केलं? काय करायचं? नाही नाही चक्कर यार बसा म्हणलं त्यांना मागा, उगा आपलं ते हसण्याकरता केलं तर बसा. हो डायबिटीस आहे. हो सगळ्याला रोग झालाय तो. मरी आईचा गोळा कुणाला उठत नाही आता, पहिला होता. हो सावता महाराजाच्या काळात काय होतो म्हणले मरी आई हे झाली म्हणली कोपली. सावता महाराजांनी आपला ते मसोबा उपटीला कानातला ठेवला बांधाव, म्हणले सगळा मसोबा कोपला. म्हणले सावता महाराजा लोक तसलं ते कुणाला आता उठत नाही मरी आईचा गोळा. सगळ्याला एकच रोग काय? शुगर. कोणचा रोग झाला तर आपला 5वा वेद. 4 वेद माहिती महाराज, 5वा विठाला. ते अजून आपल्याकडं आलं नाही ती बरं आहे बाबा. शुगर आणि मुळी दारा त्यांच्या देखता शेजारच्या जिलाबी खातेत शुगरवाल्याच्या, ह्यांच्या जिबीला पाणी सुटत. त्यांच्या घरी जाऊन वारकरी खातेत. बाबा खा की का? डॉक्टरनं सांगितलंय गोड खाल्लं की तो हे तिरडीच उचलावं लागल. खातच नाही ते. आणि शेतकऱ्याला असला रोग होत नाही बरं का. शेतकऱ्याला अरारा हे असले रोग सगळे श्रीमंताला, जेवढे मोठाले त्यांना सगळे रोग. हे आता तुम्ही सगळं पुन्हा ते ह्यांच्या उघालतान बरं का. हो उगा आता आपलं कसं आहे बघा, मी तुम्हाला म्हणी ना हे जनरल बोलायलो मी. हे खरं आहे का खोटं आहे? जबाबदार आपल्याला रोग होतोय का? तुम्हाला एखादा सगळ्यात मोठा रोग आता मी हे बघा जबाबदार म्हणाले सगळ्यात मोठा रोग बायको. हा माझ्या कानात म्हणले थ विठाला. आपलं कुठूर आलं तर सांगा बरं तुम्ही, तुमच्या लक्षात आहे? नाही नाही नाही. हा पंढरपुरात बकर कापलं. आता हे जी बोललो मी मृदंगाचारी, हे तुम्हाला पटलं का? ह्या सगळ्या महाराज लोकांनी काय कापलं? बकर. हे तुम्हाला पटलं का? बकरे कापायचा धंदा कोणाचा? खाणारा पिणाराचा. मी काय म्हणलंय? ह्या संतांनी बकर कापलं. कापलं ना. काम क्रोध बकरा मारा, काम क्रोध बकरा मारा, रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा. आम्ही गोंधळी 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 गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी. शॉर्टकट पकवाजाला ताल सापडा नाही की मी तालात येतो आधी, ते बरोबर थाप टाकीत आहे. ते 2-4 कीर्तन वाजल्या त्यांच्या लक्षात येत आहे. कोणचं बकर कापलं? काम नावाचं बकर. आता मला सांगा, काम नावाचं बकर कापणं एवढं सोपं आहे का अवघड आहे? काम नाम, काम कशाला म्हणायचं? इच्छा, वासना. आणि पहिला त्याचा खरा अर्थ इच्छा. वासना म्हणा, दुसरं काही म्हणा, पण काम नावाचं बकर कापणं सोपं आहे का महाराज? हो गव्हाणे महाराज. कुणाकुणाला त्यांनी मारलं माहिती आहे तुम्हाला? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा, इंद्रचंद्राशी धरारा लाविला जेने, आणि मग तो केवळ 55 यडका. बघा ह्यांना बारूड पाठ आहे की
म्हणजे ह्याचा अर्थ माझं कीर्तन सगळं बरोबर चाललंय, मी गाणे म्हणत नाही. तो केवळ पंचानन यडका, यडकाच आहे पण यडका नाही, शिव आहे. केवळ पंचानन म्हणजे शिव. विठाला विठाला. आता वेळ खूप व्हायला लागली पण काम नावाचं बकर भल्या भल्याला मारता आलं नाही. हो, दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. असलं बकर काम नावाचं. पण पहिल्यांदा हे काम नावाचं बकर त्याचा कोळसा केला पहिल्या वारकऱ्यानंच. त्याचं नाव भगवान शंकर. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. सगळ्यात मूळ वारकरी कोण? भगवान शंकर. आणि पहिल्यांदा तिसरा डोळा उघडला आणि कामाचा कोळसा केला. म्हणजे फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायच काम नावाच्या कोळशाला जिंकू शकतो, काम नावाच्या बकऱ्याला. हे बाकीचे जे आहेत ना महाराज, अरारारा, यांना जेलमध्ये जावं लागतंय. कशामुळं? काम नावाचं बकरं त्यांना सापडत आलं. अहो, नारदासारख्याची बेजारी झाली की नाही बोला. कशामुळं? एक मिनिटात सांगूनच जातो. एक दिवशी काय लक्षात आलं विशाल महाराज, नारद भगवान श्रीकृष्णाला म्हणतोय मला लग्न करावं वाटायले. ते म्हणले अरे कुणाची वरात बघितली? विशाल महाराजाचं झालं नाही, चोपदाराचं झालं, तेव्हा तू पोरगाच होतास. ते म्हणले कुणाचं बघितलं मला माहित नाही पण लग्न करावं वाटायले. म्हणले म्हातारपणी भाकर तुकड्याला जा. म्हणले जा त्या टाकळीमध्ये जा, एखादी मुलगी बघन, मी येतो आशीर्वाद द्यायला. आला मुलीचा बाप. विठाला. जय हरी महाराज. जय हरी. नारदाचं चाललंय आपलं. पण ऐका ना, नारद म्हणते देवा अरे उघड दुसऱ्याचे घर कशाला दाखवितो? त्या लोखंडे मामाचं, चौरे महाराजाचं, गव्हाणे महाराजाचं कायला घर दाखवतो? अरे देवा तुला 16,108 बायका आहेत, दिक्की त्याच्यातली एखादी निवळ मार खायचं बोल नाही की हे? नाही नाही. आता मला सांगा, एखाद्याची माय मरण पावली, एखादी म्हातारी जाती, हे बाळा रडू नको रे, मी तुझ्या माईसारखी आहे. एखाद्याची बायको मेली, टावरला रेंज फुलय महाराज. ऐका, देव म्हणला, देव समर्थ, जा ज्या घरी मी नाही तिथली बायको. नारद 16,107 घरी फिरलो पण प्रत्येक घरी देव. देव कुठं नाही? तो आयसा तो नाही आयसा ठाव उरला शे कवन, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आज म्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल विठ्ठल विस्तारिला, वगैरे वगैरे. शेवटचं घर राहिलं रुक्मिणीचं. रुक्मिणी म्हणजे पट्टराणी. नारद म्हणले इथं तर असणारच आहे, पण म्हणले आता यारझार म्हणून आपलं जाऊन बघावं. नारद रुक्मिणीच्या घरी गेलं तर तिथं या नारदजी रुक्मिणी माता म्हणतात. ते म्हणले देव, ते म्हणले आज इकडं आलात नाही. नारद म्हणले मग नारदजी म्हणायचं नाही, मग नारदराव का? देवाचं आमचं ठरलंय, ज्या घरी मी नाही तिथली बायको घेऊन जा. ती म्हणली मी येते, पण असंच कसं येता येईल? लग्न करावं लागन लॉकडाऊन मधल्यासारखं, गेटकिन का होईना. लॉकडाऊन मधले लग्न लय भारी महाराज. ज्या नकट्या पोरी त्या सगळ्या खपल्या. त्याचं कारण मास्क. नवरदेव बघायला गेला तरी मास्क काढलं नाही. ती घरी आल्यावर त्याच्या लक्षात आलं हिच्या नाकावर मशीन पाय दिला. विठाला एक तलाव होता ज्याला पार्वती मातेनं शाप दिला होता. नारदाला सांगितलं तुम्ही स्नान करून या. नारद गेलं, चिपळ्या विना बाहेर काढला आणि त्याच्यामध्ये डुबकी मारली.
डुबकी मारल्याबरोबर नारद की तो भय नारदी, नारदानं डुबकी मारली आणि बाहेर आलो, सगळे शरीरातले अवयवच पालटले. हे, हे, हे. आपल्या कीर्तनात बारक्या लेकरासाठी नियम मोठ्याला सांगत नाही. काल एक विशाल महाराज पोरग बारक मला असं करतोय कीर्तनात, पण आपल्या कीर्तनातला महाराज नियम आहे लेकरासाठी जाग्यावर ठिबक चालू करायचं पण उठायचं. माझ्या लक्षात आलंय तुम्हाला का गाता सांगून तुमचा मात विठाला रात्री मी पोराला असा दम टाकायचो, दम बस बस. तेवढ्यात लाईट गेली, जोरात बुकी टाकली त्या पोट्यानं, गेला अंधारात मला निघून. पण हे चांगलं आहे का नाही? तसलं काही आलंय तुला? जातीच का? ए तू आधीच जा बाबा. ए नारदाचं काय झालं माहितीये का? हातातल्या चिपळ्या गेल्या, बांगड्या आल्या, शिंडी गेली, वेणी आली, आणि असले भारी केस महाराज नारदीचे दिसायला लागले. बाया कशा करतात, आय्या काय तुमचे केस. हो, हे बॉबी कटवाल्या नव्हती, कमरेपर्यंत केस. नारद की तो भई नारदी, माझा दृष्टांत संपला. कशा करता? काम नावाचं बकर. पण हे काम नावाचं बकर कापलं, त्याच्या पायातले खुर घेत महाराज. ते काम नावाचं बकर कापलं, त्याच्या पायातले खुर घेतले आणि त्या खुराच्या चकत्या बनविल्या आणि त्या चिपळीमध्ये घातल्या. म्हणून नाथ महाराज म्हणतात हाती खुरक्या आणि काखेत मुंडी. म्हणजे काम नावाच्या बकऱ्याचं मुंडक त्याचा विना बनवला. संताले वरले दिंडी, हाते खुरक्या काखेत मुंडी. पंढरपुरी पडली होड, मुटक्या परेस धांगड गोड. आता मी मधलं भजन घेतो. चाल घ्यायची का मधली? नाही घ्यायची. मग घेतो. विठोबा रखुमा बघा. 11 वाजून गेले तर 11च्या पुढे जाणं म्हणजे तुम्हाला त्रास देणे. कस करायचंय बोला. माता भगिनी तुम्हाला कसं वाटायलंय? ज्यांना ज्यांना वाटायलंय चालू राहून देवा, हात वरी करा बरं सगळ्यांनी. वा वा वा. किती तास करायचं बोला आता? ओव्हर टाइम देताल का? आता कुणी बोला ना, जणू मिंदी आहेत सगळे अशी खाली माना घातल्या. ओव्हर टाइम म्हणलं की कीर्तन झाल्या पळून जायचं नाही. महाराज मी घडलेलं सांगतो. माझं कीर्तन झालं आणि मग आपलं भजनाला बसलो. गाव सगळं घरी गेलं. असले 2 कडक कपडेवाले माझ्याजवळ आले. कुठले आहेत महाराज? म्हणलं बीडचे. किती दिलं पाकिट? म्हणलं दिलं. मी का पाकिट मोजीत नसतो. बघा किती दिलंय दाखवा. त्यांच्याकडे दिलं पाकिट, त्यांनीच मोजलं. 10,000 दिलेले होते मला तेव्हा. आमचं गावत नालायक म्हणजे असं. तुम्ही 10,000चे महाराज आहेत का? तुम्हाला 15-20,000 पाहिजेत. द्या इकडं. मी घरी जातो आणि त्याचं पैसे घेऊन येतो. आता मला वाटलं कडक कपड्यावाले महाराज 10,000 जे घेऊन गेलो. माझा काकडा तिथंच अजून नाही आलं. ते तसं करू
उगा निळू फुल्यासारख्या मिशे तुमच्या खोटं बोलू नका. विठाला विठाला. आता पहिल्या कडव्याचा अर्थ तुम्हाला कळाला. ही दिंडी भजन करीत पंढरपूरला गेली. पंढरपुरी पडली होड. होड शब्दाचा अर्थ वाङ्मयानं लावला चढाओढ. चढाओढ कळतो शब्द. याच्यापेक्षा मोठं मी, याच्यापेक्षा मोठा मी, याच्यापेक्षा चढाओढ आहे. स्पर्धा बघा. आता कसलं म्हातार भारी स्पर्धा मला म्हणता येईना. पंढरपूरला गेल्यानंतर चढाओढ लागली, स्पर्धा लागली. आणि कशाची स्पर्धा लागली तर या वारकऱ्याला मोक्ष देण्याची स्पर्धा लागली. आता आपली प्रमाण देण्याची स्पर्धा लागणार आहे. खाली बसलेली टाळकरी सगळ्यांनी काय करायचे आता एक एक प्रमाण मला सांगायचंय. स्पर्धा आहे आपली. आता कशाची म्हणले पंढरपुरामध्ये वारकऱ्याला मोक्ष देणारे दुकान आणि त्या दुकानाची चढाओढ लागली. ते तिकडलं दुकान म्हणतंय मी मोक्ष देतो, हे म्हणतंय मी, ते म्हणतंय मी. दुकानं म्हणजे हे चिवड्याचे नाही, मुरमुऱ्याचे नाही, मोक्ष देण्याचे दुकानं. मग पंढरपुराच्या पांडुरंगाचे नेमके मोक्ष देणारे दुकानं किती माहिती तुम्हाला? मी सुरुवात करून देतो. ज्या प्रमाणामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. असा अर्थ ज्याच्यामध्ये असेल ते एक एक प्रमाण तुम्ही मला सांगायचं. मी सुरुवात करून देतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची. एक दुकान सांगितलं. चला दुसरं दुकान सांगा. तुका म्हणे नामा पाशी चारी मुक्ती ऐशे बहुत ग्रंथी. हे दुसरं दुकान. ऐका बरं, आताशी कीर्तन रंगलंय. हे दोन दुकानं झाली. विशाल महाराज तुम्ही सुद्धा सांगा, ज्याच्यामध्ये मुक्ती किंवा मोक्ष शब्द असू द्या तरी जमतंय. ते मावशीला चिमटा घ्या बर. बघा हे तिसरं दुकान सांगितलं चौरे महाराजानं. तू काय म्हणे मुक्ती परिनिली नवरी आता दिवस चारी. चार दुकानं झाली. यजमान तुम्ही दोघं जण एखादं दुकान सांगा. नाही त्याचा 500-500 दंड आहे मग जास्त. हो म्हणजे हे 11 म्हणजे दोघाचे 5.5 हा. हे 11 आणि पुन्हा ते 500 म्हणजे किती झाले? चला किती दुकान झाले? 4. मृदंगाचार्य कीर्तन आपलं झालं. आता काय अडचण नाही. याला म्हणतात कीर्तन. हा भक्ती विन मुक्ती आणि बळे विन शक्ती. बर जमतंय. हा 5 दुकानं झाले. रामकिसन महाराज हा त्याच्यामध्ये चाललंय ते शूटिंग मध्ये एकदम चुकलं. त्याच्यामध्ये मोक्ष शब्द नाही, मुक्ती शब्द नाही. मोक्ष किंवा मुक्ती तिथपर्यंत नेणारं दुकान पाहिजे. अहो सोपं आहे म्हणा. देवाची उभाक्षण भरीन तेने का मी मेल्यावर सांगता काय. चला पुढं. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस. 6 दुकानं झाले बुवा. 100% तुमचे किती टक्के? हे आता मी एक दुकान सांगणार आहे. ते महिला मंडळाला सुद्धा पाठ आहे. पण तुम्ही जेवण कमी केले असले तर आठवण. सगळ्याला पाठ आहे ते प्रमाण. सगळ्याला महिला मंडळ. कीर्तन झालं बरं का. आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माझी स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय. आलं का मुक्ती? किती दुकानं. ह्या दुकानाची चढाओढ लागली. वारकरी माझ्याकडे या. पण याच्यापेक्षा विशेष सांगितलं पंढरपूरचा महिमा. तो म्हणजे मुटक्या परेस धांगड गोड. हे पंढरपूर मुटक्याला तर मोक्ष देत आहे पण धांगडीला पण मोक्ष देत आहे. मुटका म्हणजे ज्यांनी काम क्रोध आपल्या
अधीन ठेवले, त्याच्यावरती ताबा काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी, आम्ही झालो गोसावी. असल्याला तर मोक्ष आहेच, पण पंढरपुरामध्ये धांगडीला सुद्धा मोक्ष. सांगा ना महाराज धांगडी एखादी, अरे माझ्या पंढरपूरच्या पांडुरंगानं कितीतरी धांगडीला मोक्ष दिला, कितीतरी धांगडीला. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाले, कानोपात्राला देवान मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना, धनी मलाही दाखवाना. अरे जरा मोठ्यानं म्हणा, धनी मलाही दाखवाना. अजून थोडं, धनी मलाही दाखवाना. तुम्हाला लोकमंगल माऊली कारखाना दाखविला पाहिजे, तुम्हाला पंढरी किंवा मारुती महाराजांचा कारखाना. ऐका, एक धांगड सांगतो भागवतामधली. सुकाचार्यानं तिचं वर्णन केलं. त्या धांगडीचं नाव राजा जनकाच्या नगरीमध्ये राहणारी पिंगला नावाची वेश्या. तिचा धंदा होता वेश्या व्यवसाय. एक दिवशी तिच्या सकाळी दारामध्ये सकाळी 7 वाजता ती नटून थटून बसली. एक रक्तपिती फुटलेला माणूस आला. पिंगले बाहेर ये. तो रक्तपिती फुटलेला माणूस आलेला बघितला. तिला वाटलं भिकारीच आहे. सुपामध्ये धान्य आणलं आणि त्याला देणार. तेवढ्यात त्यांनी सांगितलं मला ही भिक्षा नको, मग मला तुझ्या देहाची भिक्षा पाहिजे. असू द्या, देहाची भिक्षा पाहिजे म्हणल्याबरोबर तिने सांगितलं माझा तो व्यवसाय आहे, चालेल. आणि पिंगले तुझ्या देहाची भिक्षा घेतल्याच्या नंतर मी तुला 1 रुपयाचं नाणं देणार आहे. तिने सांगितलं चालेल, कारण का आजच भवानीच्या पारीचं गिराईक तुम्ही आहात. ऐका ना, ज्याच्या त्याच्या कर्मानं ज्याच्या त्याच्या धंदा जो आलाय, जो व्यवसाय आलाय, तो करावा लागतो राजा हो. पण त्याला आंघोळ घातली, त्याला अंग तडकलेलं होतं, त्याला तेल लावलं, त्याच्या नाकातून शिंबूड गळत होता, तोंडातून लाळ गळत होती, त्याची सेवा केली. त्याला ताट वाढलं जेवायला. जेवल्याच्या नंतर त्याला क्वाट वरती बसवलं आणि तेवढ्यामध्ये डबल दरवाजा वाजला. पिंगला दारामध्ये आली तर 22 वर्षाचा तरणा बांड राजकुमार घोड्यावरती बसून आला होता. आणि घोड्यावरती काय आणलं होतं? सोनं, चांदी, माणिक, मोती, हिरे, पाचू. हे पिंगले, मला जर तुझ्या देहाची भिक्षा दिली तर एवढं जेवढं याच्यावरती आणलंय हे सगळं द्रव्य तुला, मला तुझ्या देहाची भिक्षा पाहिजे. त्यावेळेस पिंगलेनं सांगितलं ना बाबा ना, आजचा माझा नवरा घरामध्ये बसलाय, तुला यायचंय तर उद्या ये. तुम्ही जागेत ना सगळेजण. हिता जर एखादा कीर्तनकार असता आणि अगोदर 7 तारीख आलेली कमी पैशाची आणि हीच 7 तारीख जास्त पैशाची आली, महाराज जर डुप्लिकेट असला तर कुणीकडे जाईल? जास्त पैशाकडे. आणि खरा खानदानी महाराज असला तर कुठं जाईल? इथंच येईल. महाराज ती वेशा होती हो, पण वचनाला बांधलेली होती, कारण का ती देवाची भक्त होती. तिनं सांगितलं नाही, तुझे हिरे, माणिक, मोती, सोनं तिकडं नदीला टाक, पण माझा आजचा पती रक्तपिती फुटलेला माणूस आहे. पिंगले, तुला किती द्रव्य देणार आहे? अरे बाळा, मला तो फक्त 1 रुपया देणार आहे, पण मी तत्वनिष्ठ आहे. 22 वर्षाचं ते पोरग माघारी पाठवलं. त्या रक्तपिती फुटलेल्या माणसाला जेवण घातलं, क्वाटवरती बसवलं आणि त्याला स्पर्श केल्याबरोबर पंढरपूरचा पांडुरंग रक्तपिती फुटलेल्या माणसात प्रगट झाला.
याला म्हणतात मुटक्या परीस धांगड गोड. म्हणजे पंढरपूर मुटक्याला तर मोक्ष देत आहे, अर्थात संन्यासी ब्रह्मचार्याला देत आहे, पण धांगडीला पापी माणसाला सुद्धा मोक्ष देत आहे. ही महती पंढरपूरची आहे. खटनट यावे शुद्ध हो निजावे, दौंडी पिटी भावे चोका मिळा, मुडजन पापी जैसे तैसे उतरी काशे लावूनी, पुंडलिके दिलावर करुणा कर विठ्ठले. ऐका, थोडं बाजूला व्हायला लागलंय आता ते स्वराच्या, असू द्या, त्याचं काम ह्याच्यामध्ये माझा चूक नाही, ते सिस्टीमवाल्यानं मान्य केलंय, त्याच्या कोण चुकायले, तुमचं नाही, हे सिस्टीमवाला नाही, ते सिद्ध वादक आहे. सिस्टीमवाला गेलं का झोपायला? तिसरं चरण आहे, आले वैष्णवांची मांदी, मेले डुक्कर बांधले खांदी. मेलेला डुक्कर म्हणजे काय हो? अहंकार नावाचं डुक्कर त्यांनी खांद्यावरती घेतलं वारकऱ्यांनी. हे पक्वास सुद्धा अहंकाराचं प्रतीक आहे, म्हणून त्याला वाजवायचं झाल्यावर खांद्यावर घेतात आणि वाजून वाजून त्याचा अहंकार नष्ट करतात. मला सांगा, आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये मेलेल्या माणसाचीच क्रांती आहे. ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? लोखंडे मामा, ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? ते म्हणते मी नाही बाबा लिहिली. अरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. शक्य 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. सच्चिदानंद बाबा म्हणजे जिवंत होते का मेलेले? मरून पुन्हा जिवंत केलं त्याच्या ज्ञानेश्वरी. बघा, सगळी क्रांती वारकरी संप्रदायाची मेलेल्या माणसाने केली. तुकाराम महाराज या पोरा एवढे होते बारीक, आणि चंद्रबा आपल्या इंद्रायणीच्या वाळवंटामध्ये खेळ खेळायला लागले. त्याला पुरावा आहे बरं. कोणचा खेळ? पुरापुरीचा खेळ. गळ्या इतकं पुरायचे मित्र एकामेकाला पुर. आणि ते राज्य आलं तुकाराम नावाच्या पोराव, म्हणजे अर्थात तुकाराम महाराजा. आणि तुकाराम महाराजाला गळ्या इतकं त्या खेळत असताना त्या पोराने काय केलं? पुरापुरीच्या खेळात त्या इंद्रायणीमध्ये त्या वाळवंटात पुरलं, आणि तेवढ्यामध्ये अचानक नदीला पूर आला, आणि त्या पुरामध्ये महाराज मरण पावले. महाराज आला होता गेला पूर, धरीला धीर जीवनी. मात्र प्रकार असा घडला, प्रसंग असा घडला राजा हो, सगळे लेकर पळत गेले. आणि जे तुकाराम महाराजांच्या आईने विचारलं, माझा तुका कुठे आहे, तुका कुठे आहे? एकही पोरग सांगत नाही. एका लहान पोराला थोडे पैसे दिले चॉकलेट सारखे, बाळा सांग ना आपला तुक्या कुठे आहे? आजी, आम्ही सगळेजण मिळून त्या वाळवंटामध्ये पुरापुरीचा खेळ खेळत होतो, आणि त्याच्यामध्ये तुमचा तुकाराम पुरला, आणि त्याच्यामध्ये पूर आला, आणि त्या पुरामध्ये तुमचा तुकाराम मेला. महाराज 2 तास गेले, 4 तास गेले, कुठे तुकाराम? पण राजा हो, या पंचमहाभूतावरती ज्यांची सत्ता आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यांना हे जल काय करणार आहे? जसा एखादा नावाडी नाव हाकत तेव्हा, तसं त्या पाण्यावर असा तुकाराम नावाचा तो संत, तो मुलगा चलत आला महाराज मेल्याला, आणि ही क्रांती केली. ही क्रांती कुणाची आहे? मेलेल्या माणसाची. ती घडी थोडी पुढे, जास्त टाइम झाला नाही बरं एवढा. आता सांगा, आता हे पकवाजाला जे काताडे, हे जिवंत जनावराचं आहे का मेलेल्या?
ओ यजमान कशाच आहे? मेलेल्या. बर कशाचं कातड आहे ते? बघा ते तुमच्या जुन्या काळात ते कुरमुड्या यायचा का? पांगुळ पांगुळ त्याच्यावर ते वाद्य कसं भारी वाजतं. त्याला कातड घोरपडीचं असतं आणि याला कातड बकऱ्याचं आहे महाराज. कशाचं? हो मेल्याला बकर संताला शरण गेलं माझा उद्धार व्हावा आणि ते बकऱ्याचं कातड पकवा झाला लाकडाला त्या चढवलं आणि महाराज काय क्रांती झाली त्याची. ज्ञानोबा तुकाराम आपण म्हणायचं आणि ते मेल्याला कातड म्हणतंय ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा कोण म्हणताय? ते बकर म्हणतंय ते मेल्याला. बघा ज्ञानोबा तुकाराम. बघा म्हणतंय का नाही? तुम्हाला काय मुकुरू गुटलाय? अरे चोकोबारायाची हाड म्हणत होती विठ्ठल विठ्ठल. ऐका ना ज्ञानोबा तुकाराम म्हणतंय ते म्हणतंय का नाही? पलीकडून त्याला धूम म्हणतात. काय म्हणतात विशाल महाराज? धूम. तुम्ही कधीतरी चपाती खात असाल ती रोज चपाती खाते. लक्षात यायले का क्रांती? अलीकडून ते काळ्या तोंडाचे कसलंय पण महाराज पावडर लावल्याशिवाय वाजत नाही. हे जेवढं सांगतोय ते इथं आहे का उपलब्ध? बघा आता तुम्ही सगळे जिवंत माणसं आहेत ना, तुम्ही सगळे बसलात आणि ते कातड पकवाजाचं झोपलंय. तसं नाही झोपलं. मखमली कापड आहे त्याच्यावर. कशाची क्रांती आहे? वारकरी संप्रदायाची क्रांती आहे. मेले डुक्कर बांधले खांदी. पन्नात महाराज म्हणले हे सगळं उलट आहे. एका जनार्दनी अर्थ उलटा. जो जाणे तो गुरुचा बेटा. पंढरपुरी पडली होड मुटक्या परीस धांगड गोड. आता भैरवी मीच म्हणतो हा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराव उलटा बोला. एका जनार्दनी